शीतल तेजवानींनी पार्थ पवारला आणि इथे प्रत्येक पेजवर सही आहे. तुम्ही म्हणालात ना मगाशी की सही नाही आहे, या प्रत्येक पेजवर पार्थ पवारची सही आहे, प्रत्येक पेजवर. एवढंच नाही तर त्याचा फोटो देखील लावलेला आहे. हा बघा, हा पार्थ पवारचा फोटो देखील आहे, सही देखील आहे, स्टॅम्प देखील आहे आणि हे नोटराइज्ड कॉपी आहे. हा 2021 मध्ये याच जमिनीचा पार्थ पवार आणि शीतल तेजवानी मध्ये झालेली पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी आहे, ज्याच्यानंतर ते पत्र लिहिलं गेलं आणि ज्याच्यानंतर हा सगळा व्यवहार झाला. आता मी सगळे धक्कादायक खुलासे करते. धक्कादायक खुलासे असे, आणि हे कोणी आम्हाला पाठवले ते पण आम्ही सांगतो, की आम्हाला ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर, ज्या दिग्विजय पाटलांच्या आणि शीतल तेजवानींच्या दोघांचीही ऍडव्होकेट, ज्या ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर आहेत, त्यांनी मला व्हॉट्सअपवर आणि मी यांना ताबडतोब ते फॉरवर्ड केलं की त्यांनाही आली आहे. तर ही फॅक्ट आहे की त्या बाईंना बहुतेक राग येत असावा की मला आणि शीतल तेजवानीला त्रास दिला जातोय, पण बहुधा पार्थ पवारला कुठेही कोणी देत नाहीये, म्हणून तिने सगळेच्या सगळे 71 पानाचे डिटेल्स आम्हाला पाठवलेत. आणि त्याच्यापैकी हॉरेबल धक्कादायक असे खुलासे आहेत. एक म्हणजे पहिला नाव आहे श्री संतोष हिंगणे, कलेक्टर ऑफ स्टॅम्प, डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्स, यांच्यातलं आणि तृप्ता ठाकूर मध्ये झालेलं सगळंच्या सगळं कॉन्व्हर्सेशन सुरुवातीपासनं, म्हणजे त्यांना जे ऍडज्युडिकेशन करून देण्याच्या आधीपासून हे हिंगणे आणि शीतल तृप्ता ठाकूर मध्ये सगळं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात डॉक्युमेंट्सला जे लावणार आहात ते सर्व जोडा, बाकीचा फाईल सोबत द्या. म्हणजे त्यांनी ते सांगितल्याबरोबर ती ताबडतोब त्यांना पूर्ण ज्या ऍडज्युडिकेशनचे पेपर्स, ही पीडीएफ कॉपी त्यांना पाठवते. यानंतर सगळं तुम्ही जर बघाल, चॅट आहे त्यांचं अगदी. त्याच्यात वरी आणखी फाईल इन्व्हर्टेड म्हणून सुद्धा तिने पाठवलेलं आहे. फाईल ती पाठवली, आता जी आम्ही ऍडज्युडिकेशनची पाठवली, फाईल दिल्याबरोबर सुद्धा त्यांना कळवलं होतं की हे आम्ही दिलंय. आता सर मी कोर्टातून निघालीये, मी येतेय, गुड मॉर्निंग, आणि लगेच नोटीस रेडी झाल्याबरोबर अधिकारी त्यांना कळवतात की आता नोटीस रेडी आहे. आणि हे कोणासाठी करणार आहे, शीतल तेजवानी का दिग्विजय पाटील का पार्थ पवार? आता पुढे बघा, हा दिस इज द बिगेस्ट अँड द मोस्ट शॉकिंग डिटेल. हा जो ऍड्रेस आहे हा ते पाठवतात, आधी व्हॉइस कॉल होतो, मग हा ऍड्रेस पाठवतात. हा ऍड्रेस कोणाचा आहे? पार्थ पवारचा जिजाऊ बंगला. इथे त्यांना बोलवलं जातंय का काय हे ऍडव्होकेट तृप्ता ठाकूरच सांगू शकतील. पण हा जो आता आम्ही गुगलवरनं चेक केला, हा यशवंत घाडगे नगरचा पुण्याचं लोकेशन आहे, जिथे पार्थ पवारचं घर आहे. आणि त्याच्यानंतरचे कॉल्स, व्हॉइस कॉल्स, मिस कॉल्स, हे सगळे जर आपण बघितले, सगळेच्या सगळे, आणि याच्यात अगदी गप्पा, कॉंग्रॅच्युलेशन्स, हे ते असे सगळे व्यवहार चालतात. हे झाले संतोष हिंगणे, जे कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स आहेत. म्हणजे हे जे सगळे व्यवहार झाले, याच्यात सगळ्यात अधिकाऱ्यांच्या त्यांना अफाट मदत होती. आता पुढचे धक्कादायक गोष्टी हे आहेत श्री राम चौबे, जे पीए आहेत अजित पवारांचे. यांचे आणि तृप्ता ठाकूरचे कधीपासून एकत्र चर्चा होत होती तर 4 एप्रिल 2023 पासून. 2023 पासून पीएला माहिती आहे, पीए चॅट करतोय, सगळं अरेंज करून देतोय, आणि अजित पवारांना माहिती नाही असं शक्य तरी आहे का? आताच्या घटकेला 4 एप्रिलला त्यांचं संभाषण आहे, 10 एप्रिलला 10 नोव्हेंबर 2025ला आत्ता, म्हणजे हे सगळं जेव्हा गुन्हा झाला, अमुक झालं, तेव्हा राम चौबे सीपी ऑफिसला येतात, तृप्ता ठाकूरला सांगतात मी सीपी ऑफिसला पोहोचलोय. म्हणजे याच्या सगळ्या तपासात किती ढवळाढवळ होतीये, किती गोष्टी केल्या जात आहेत. एवढंच नाही तर डिमांड नोटीसची कॉपी शेअर होते,
वाघमारे जे याचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर, आता तुम्ही हे सगळे पेपर बघा, इट इज सो शॉकिंग. हे पूर्णच पूर्ण बघा, डिमांड नोटीस पासून सगळं हे पीएना माहिती होतं. आणि हे लेटर, जी नोटीस तृप्ता ठाकूरला पाठवली गेली, ती सुद्धा नोटीस त्यांच्याबरोबर व्हॉट्सअपवर शेअर करण्यात आली. हे 15 नोव्हेंबरचे. हे सगळे 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 डिटेल्स. एवढंच नाही तर हा बघा, ते वाघमारे जे ईओडब्ल्यूचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर सुद्धा शेअर केला गेलाय. आणि याच्यानंतर कोणाला अपेक्षा असेल की याच्यात काही खरंच कारवाई होईल, कोणाला अपेक्षा असेल की खरंच पार्थ पवारचं नाव एफआयआर मध्ये येईल. आता पुढचे मी दाखवते तुम्हाला. हे दुसरे ओएसडी अजित पवारांचे, ढाकणे नावाचे. हे तिसरे 3 जणांनी एकूण त्यांना कॉल्स केलेत आणि हे पाठवलेत. एक मिनिट, अजून एक होते ना, एक राम चौबे, एक ढाकणे आणि अजून एक तिसरे होते. तर या सगळ्यांनी, आता आपण दिग्विजय पाटलांची जे झालेली जी तृप्ता ठाकूर बरोबरचं जे बोलणं होतं ते आहे, प्रशांत टेकाळे नावाचा जो होता अमेडियाचा हे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी माहिती तृप्ता ठाकूरनी जी आम्हाला पाठवली आहे त्याच्याबरोबर एक कव्हरिंग लेटर आहे जे तिने ईओडब्ल्यूला पण लिहिलंय आणि ते तिने बावधन पोलीस स्टेशनला पण लिहिलंय. त्यामुळे ही जी माहिती आमच्याकडे काल परवा आली ती आधी त्यांनी पोलिसांना दिलेली आहे. आणि तरीही 18 तारखेपासून आजपर्यंत, आज तारीख 22, अजून पार्थ पवारचं नाव एफआयआर मध्ये आलेलं नाही. तर आताच्या घटकेला आम्हाला 3 अधिकाऱ्यांचे, ते तिसरं मला वाटतं माझं डॉक्युमेंट राहिलंय, पण 3 अधिकाऱ्यांशी सरळ सरळ बोलणं होतं. आणि इतकं आता हे सगळं शॉकिंग झालंय. गृहमंत्री अजित पवारांना वाचवण्यासाठी हे सगळं करतायत. आणि मला मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना आज आव्हान द्यायचंय की आज तुम्ही ही एफआयआर तुमच्या बावधन पोलीस स्टेशनमधनं आणि ईओडब्ल्यू कडनं जर मागून पार्थ पवारवर आज केली नाही आणि याच्यात सरळ सरळ 3 ओएसडी 3 अजित पवारांचे आहेत. आणि हे सरळ असताना सुद्धा अजित पवारांचा जर राजीनामा घेतला नाही तर उद्या मी पुण्याला जाऊन मी आणि कुंभार तिथे अर्ज देऊन तात्काळ पार्थ पवारवर तुम्ही ऍक्शन घ्या आणि त्यांचं नाव घाला, ही विनंती नाही, आम्ही इशारा देतोय असं म्हटलं तरी चालेल. आत्ताच्या घटकेला आम्हाला क्लिअर कट पुराव्यानिशी कळलंय की अजित पवारांचा याच्यात सहभाग आहे. ह्या व्यवहार 2021 पासून पॉवर ऑफ अटॉर्नी, तिथे कोण दिग्विजय पाटील नाही, अमेडिया नाहीये, कोणी नाही, सरळ सरळ शीतल तेजवानी आणि पार्थ पवार मध्ये झालेला हा व्यवहार आहे. याच्यात दुसरं तिसरं कोणी नाही. बाकीची लोक नंतर आली. सगळ्या यंत्रणेची त्यांना साथ होती. कलेक्टर स्टॅम्प्स त्यांची सगळी कारवाई करत होते आणि 3 ओएसडी अजित पवारांचे हे त्याच्यात त्यांना सहभाग होता. हे आता सरळ सरळ दिसतंय. काही 24 तासने जेव्हा हे प्रकरण उघडकीस आणलं, खरं तर ती जी पॉवर ऑफ अटर्नी आपण म्हणतोय की 2025 सालची ती पॉवर ऑफ अटर्नी जी शीतल तेजवानी मध्ये झालेली होती